तुमच्या मनाची अस्वस्थता घालवणारे प्रेरणादायी विचार. 100% हे विचार तुम्हाला टेन्शनमधून बाहेर काढतील. 1. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे, मग पैसा असो किंवा माणसं. 2. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते. 3. गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं. 4. कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात. 5. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. 6. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्यांच्या नशिबी दोन्ही नसतात. 7. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. 8. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य. 9. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते. 10. पराभवाची भीती कुणीच बाळगू नये. एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो. 11. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. 12. विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे, कारण कष्ट आपल्याला श्रीमंतीची किंमत सांगते. 13. खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही. 14. ज्यावेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पाहण्याची ती सुरुवात असते. 15. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तक्रार करणे थांबवा. हे तुमचे तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते. हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही होत नाही. 16. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. 17. कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त 2च वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते. त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही. 18. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. 19. दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. 20. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता कधीच भासत नाही. 21. पूर्णतः दगडाच्या सान्निध्यात वाढणारं रोपटं आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जातं. शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असेना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याचं अस्तित्व लहान ठरते. 22. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो स्वतःचं सत्व, तत्व, नाती गोती एवढंच काय माणुसकीपणही विसरून जातो. 23. लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही, कारण नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचे असेल तरच टिकतं. 24. नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे. जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते. 25. शब्द मोफत असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते ती त्यांची किंमत. मिळेल की किंमत मोजावी लागते. 26. परिस्थितीच्या हातातील कठपुतळी कधीच होऊ नका, कारण तुमच्यात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. 27. काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते. दिसणे महत्त्वाचे नाही तर असणे महत्त्वाचे असते. 28. आपले दुःख कितीही कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात, कारण हे कलियुग आहे. इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनते. 29. माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठमोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.
30. जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही तर मनस्थिती चांगली असावी लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा. धन्यवाद.